भाषा एकमेकांशी जोडल्या गेल्या पाहिजेत, त्या अभिमानाने नक्की जोडल्या जातात, गर्वाने तोडल्या जातात. संस्कृत भाषा देवे केली, संस्कृतला देव भाषा असा शब्द आहे. मग प्राकृत काय चोरापासून झाली. संत एकनाथांनी एकनाथी भागवत लिहायला घेतलं तर एकनाथांच्या मुलाने त्यांच्यावर खटला भरलाय. मराठीचं चांगला अभिमान जो बाळगतो तो उत्तम साहित्य निर्माण करूच शकतो. सर, आपण जर साऊथला म्हणजे जर दक्षिणेकडे बघितलं तर म्हणजे तमिळ असेल, मल्याळम असेल किंवा ज्या भाषा आहेत, मराठीच्या आधी त्यांना अभिजात दर्जा मिळाला. मग मराठीनं त्यातून काय शिकलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मराठी भाषेचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. आपण अधिकाधिक व्यवहार आपले मराठीत केले पाहिजेत. जसं तुम्हाला हल्ली टेलिकॉलिंग असतं, कंपनीकडनं फोन येतात त्यांच्या जाहिरात करण्याची, त्यांच्याशी तुम्ही मराठीत बोला. आज तो हिंदीत बोलतो, आपण हिंदीत बोलायला लागतो. मग त्या कंपन्यांना मराठी माणसांना नोकरीवर ठेवण्याची गरज नाही. ते असा माणूस बघतात ज्याला हिंदी येते, इंग्लिश येते. मग महाराष्ट्र आणि वरच्या सगळ्या पट्ट्यामध्ये तो एकच माणूस सगळ्या नोकऱ्या करू शकतो. खाली दक्षिणेत त्यांना मग कन्नडवाला माणूस शोधावा लागतो, तमिळवाला माणूस शोधावा लागतो. त्या मराठी माणसाने आपल्या भाषेविषयीचा अभिमान जागृत ठेवलाच पाहिजे, यात काही दुमतच नाही. तो जागृत ठेवला तर आपोआप अनेक गोष्टी मध्ये बदल होत जाईल. त्यामुळं पण दुसरी बाजू मराठीचा अभिमान असला पाहिजे, पण मराठीचा गर्व असता कामा नये. म्हणजे जे तुम्ही राजकारणाचे संदर्भ दिले, राजकारणातला भाग सोडून द्या, त्यात मराठी भाषेचं खरोखरच प्रेम किती आहे. म्हणजे अनेक प्रश्न निर्माण होतात. तुमच्या आजूबाजूला मराठी वातावरण राहावं म्हणून किती प्रयत्न झाले, मराठी शाळा चांगल्या टिकाव्यात म्हणून तुम्ही किती प्रयत्न केले, मराठी शाळांमध्ये शिक्षक टिकून राहावा, त्याला चांगला पगार मिळावा, त्याला आजूबाजूचं वातावरण चांगलं मिळावं. महानगरपालिकेच्या मराठी शाळांमध्ये सगळ्या सोयी सुविधा होत्या का? साध्या संडास बाथरूम होते का? चांगले होते का? स्वच्छ होते का? त्याची व्यवस्था काही झाली का? ह्याच्यावर काम केलं पाहिजे. माझ्या मुलाला मला लाख मराठी माध्यमात घालायची इच्छा आहे, पण जर शाळा चांगली नसेल तर मी म्हणणार नाही माझ्या मुलाला मला चांगल्या शाळेत द्यायचंय. मग मला परवडत नसेल, मी कर्ज काढून त्याला चांगल्या शाळेत शिकवायला पाहतो. चांगली शाळा म्हणजे किमान सुखसुविधा असल्या पाहिजेत, याचाही विचार आपण केला पाहिजे. मराठी शाळा म्हणजे केवळ ते मराठी माध्यम म्हणून भावनिक आवाहन करून चालणार नाही. वर्गातले बाग चांगले पाहिजेत, त्यांना चांगला रंग लावलेला असला पाहिजे, त्याला कुठली खेळेवर येता कामा नयेत, वर्गात फळा चांगला असला पाहिजे, दिवा चांगला असला पाहिजे, पंखे चांगले असले पाहिजे. या गोष्टींवर कुणी काम करायचं? दुर्दैवाने हे बघितलं जात नाही. केवळ भावनिक मुद्दा करून राजकारण करू नये असं मला वाटतं. आणि भाषेचा तर मुद्दा अजिबात अतिभावनिक आणि तो गर्वाकडे अजिबात जाऊ नये. भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. उदाहरण म्हणून सांगतो, संत एकनाथांना भाषेचा अभिमान होता. ते म्हणले, त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, संस्कृत भाषा देवे केली, संस्कृतला देव भाषा असा शब्द आहे. मग प्राकृत काय चोरापासून झाली असं ते म्हणतात. संत एकनाथांनी एकनाथी भागवत लिहायला घेतलं तर एकनाथांच्या मुलाने त्यांच्यावर खटला भरलाय काशीच्या ब्राह्मण सभेसमोर, की बघा माझे वडील हे भागवत जे संस्कृत मधलं आहे ते मराठीत आणतायत. तर त्यांनी परीक्षणासाठी ते मागून घेतलं. मग एकनाथ घेऊन गेले. तर त्यांना इतकं आवडलं मराठीतलं भागवत, तर त्यांनी सगळ्यांना आदेश दिला, अरे इतकं सुंदर रसाळ भागवत आहे, याची हत्तीवरनं मिरवणूक काढा. आणि तेव्हापासून भागवताची हत्तीवरनं मिरवणूक काढायची परंपरा निर्माण झाली आहे. इतकं मराठीचा अभिमान ज्याने बाळगला. आणि असं काही नाहीये, तुम्ही तुमच्या भाषेत चांगलं लिहा. आता काशीत म्हणजे त्यांची तर भाषा हिंदी असणार आहे ना तेव्हाची, किंवा संस्कृत असेल, त्यांना सुद्धा ते भागवत आवडले. इतकं जर मराठीचं चांगला अभिमान जो बाळगतो तो उत्तम साहित्य निर्माण करूच शकतो, त्याला काहीच अडचण नाही. तसं कुसुमाग्रज इतके चांगले कवी आहेत. गुलजारांना पण वाटलं ना कुसुमाग्रजांच्या कवितांचा अनुवाद करावा. म्हणजे गुलजारा हिंदीतला किंवा उर्दूतला अतिशय चांगला कवी, त्यालाही कुसुमाग्रजांचं आकर्षण निर्माण झालं. हे काय आहे? कुसुमाग्रज मराठीत अतिशय उत्तम कविता लिहित होते, हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं म्हणून त्यांना त्यांचा अनुवाद करावा असा वाटला. वि स खांडेकर मराठीत अतिशय उत्तम लिहित होते म्हणून तमिळ मधल्या लोकांना वाटलं की वि स खांडेकरांचा तमिळमध्ये अनुवाद करावा. काकासाहेब कालेलकर गुजरातीमध्ये अतिशय चांगलं लिहित होते, आपल्याला वाटलं त्यांचा मराठीत अनुवाद करावा. शरदचंद्र चट्टोपाध्याय बंगालीत चांगलं लिहित होते, मराठीत त्यांचं मोठ्या प्रमाणावर अनुवाद झाले. हे भाषा एकमेकांशी जोडल्या गेल्या पाहिजेत, त्या अभिमानाने नक्की जोडल्या जातात, गर्वाने तोडल्या जातात.